नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण चॅनलवर ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा कथासंग्रह निळा सावळा. या कथासंग्रहातली आपली आजची कथा आहे. कथेचं नाव आहे हिरवी मखमल गोरा हात. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी मी नेहमीच सांगते, चॅनलची मेंबरशिप चालू आहे, ती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये सध्या द.मा. मिरासदारांचं अंगद पंगत हे पुस्तक आपण ऐकतोय. आजच्या कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे की एखादा माणूस जेव्हा लहानशा गावातून एका मुंबई सारख्या मोठ्या शहरात येतो, तेव्हा त्याचं जीवन नेमकं कसं असतं. बाहेरून जे लोक पाहतात त्यांना काय वाटतं आणि ऍक्च्युअली त्याचं जीवन कसं असतं हे आपल्याला यातून पाहायला मिळेल. अत्यंत कमालीची वातावरण निर्मिती आहे. जणू काही त्या नायकाच्या सोबतीलाच उभं राहून आपण त्याचं आयुष्य जगतोय असं आपल्याला शेवटपर्यंत वाटत राहतं. कथा खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. ऐकूयात हिरवी मखमल गोरा हात. जणू सारेच अंगावरून झाडून टाकायचे अशा निश्चयाने दामूने अंगावरील चादर लाथाडून टाकली व तो उठून बसला. पण त्याचे अंग ठणकत होते, तोंड बेचव झाले होते. त्याने एक जांभई दिली व खुंटीवरील टॉवेल खस्स दिशी ओढत तो नळाकडे जायला वळला. त्या खोलीत 4 कोपऱ्यात 4 खाटा होत्या. त्या प्रत्येकी खाली प्रत्येकाचा सार्वजनिक संसार. इतर खाटांवर 2 माणसे अस्ताव्यस्त पडली होती. एक खाट कालच रिकामी झाली होती. तो गुजराथी तर दररोज रात्री 2-3 वाजता यायचा. हटकून स्टुलाला धक्का देऊन तांब्यातील भांडे खाली टाकायचा आणि मग 10 वाजेपर्यंत कपड्यांची शुद्ध नसता डुकरासारखा लोळायचा. तो दुसरा अय्यर. तो नेहमी अंग मुडपून लहान मुलासारखा झोपत असे. झोपताना नेहमी दोन्ही कोपऱ्यांनी तो तोंड झाकून घेत असल्यामुळे तो झोपलाय की मुसमुसतोय हे समजतच नसे. तो टेलिग्राफ मध्ये काम करतो. एकदम अडाण्या वेळी रात्री कामाला जातो. त्याच्या आईला कॅन्सर झालाय. अनेकदा तो तिच्याविषयी डोळे मिटून प्रार्थना करतो. तो एकच वेळ जेवतो आणि संध्याकाळी ब्रेड खाऊन राहतो. रात्री आपले बूट हात रुमालाने स्वच्छ पुसून काळजीपूर्वक खाली सरकवतो व दर महिन्याला काही बाकी राहत असल्याने मॅनेजरच्या बाष्कळ विनोदाला पसाभर दात काढून हसतो. हा गुजराथी, हा अय्यर. 7 नंबरच्या खोलीतील साबणांचा एजंट तेलंग हे दामूचे मित्र. सारे त्याने 2 महिन्यात मिळवले. त्यापूर्वी त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. पण ते सगळे अज्ञात कुडचाभर धान्यात एकत्र आले. त्याच चक्रात ते पिसले जाणार. दामूच्या भिंतीत एकुलता एक कोनाडा होता. त्यात तो खोबरेल तेलाची बाटली, टूथपेस्ट, ब्रश ठेवत असे. पण कपड्यांची ट्रंक, आरसा, अनेक वेळा टाचा लावलेल्या वहाणा हे सारे पलंगाखाली. येताना त्याने आपले सारे सामान एका ट्रंकेमधून आणले होते. त्यावेळी शांतूने, त्याच्या बहिणीने त्याला आपली सुद्धा चादर घेऊन जाण्याचा आग्रह केला होता. छे ग, असू दे तुला इथं. मला खानावळीत सारं मिळेल. पैसे काय फुकट घेतात ते? त्याने ऐटीत सांगितलं होतं. पण इथे येताच महिनाभरातच त्याची पांघरायची चादर फाटून गेली. येथे आपण पांघराला चादरी देत नाही असे मॅनेजरने त्याला चक्क सांगितले होते. तेव्हा दामू तसाच उघडा झोपायचा. डास घू करून जमू लागले की तो तोंडावर एखादे वर्तमानपत्र घेऊन पडत असे आणि मॅनेजर झोपायला गेला की गादीवरील चादर काढून तो त्या कुबट गादीवर तळमळत पडत असे. तो नळाजवळ आला त्यावेळी तेथे रांग लागली होती. इथे आल्यापासून या रांगेने त्याला भंडावून सोडले होते. कुठेही मसणात जा, तेथे बावळट चेहरे करून उभारलेल्यांची बेंगरूळ रांग आहेच. जर एखाद्या वेळी लोकल खाली उडी घ्यायची वेळ आली तर येथे सुद्धा अगदी नंबराप्रमाणे मरावे लागेल. साले हरामखोर आयुष्य, कंगाल. खांद्यावर टॉवेल टाकून चेहरे वेडेवाकडे करत दात घासणाऱ्या त्या घोळक्याला शिवी देत दामूने ब्रशावर पेस्टची ट्यूब पिळली. एक एवढासा तुकडा टाकून ती सपाटच झाली. त्याने चिडून ती गुंडाळी फेकून दिली.
बाकी पेस्ट संपली ते ठीकच झालं. उद्यापासून ब्रश पेस्ट पाहिजे कशाला म्हणा. त्यानेही तोंडात ब्रश कोंबला व उगाचच वेडावत असल्यासारखा चेहरा करत जोर जोराने तो दात घासू लागला. तो परत आला तेव्हा त्यावेळी रामाने चहा आणून ठेवला होता. तो कप पाहताच दामू भडकला. रामा! तो किंचाळला. तुला हजारदा सांगितलं की चहा आणून ठेवत जाऊ नकोस म्हणून. निघून जातोय तो. चल, उचल तो कप आणि आण दुसरा. रामा काही बोलला नाही. तो तसाच केर काढू लागला. अरे अरे, थांब तरी, मी चहा घेतो. कप उचलत घाईने दामू म्हणाला. पण रामा थांबला नाही. दामूने चहात उडालेली एक काडी बोटाने काढून टाकली व चहा संपवला. दामू पारदर्शक असल्याप्रमाणे रामाने त्याच्याकडे पाहिले व कप घेऊन तो निघून गेला. दामू थोडा खजील झाला. रामाने काही दुरुत्तरे केली असती तर आरडाओरड करून तोंड वाजवायला त्याला आज बरं वाटलं असतं. पण त्याने दामूकडे एखाद्या झुरळाकडे पाहावं तसं पाहिलं. या एकेकांना वेतानं फोडून काढलं पाहिजे. तो अर्धवट जाग्या झालेल्या अय्यरकडे पाहत म्हणाला. अय्यर काही बोलला नाही. तो दुसऱ्या कुशीवर वळून पुन्हा झोपला. मॅनेजर येऊन बसण्याच्या आत दामूला खूप कामे उरकायची होती. त्याने ट्रंकेतून सारे कपडे सामान बाहेर काढले व गादीवर मांडले. आता सारे 2 शर्ट चांगले धडक्या कॉलरचे उरले होते. पॅन्ट्स सगळ्याच खाली बोंदऱ्या झाल्या होत्या. नुसता गंजी फ्रॉक घालून बसण्याची सोयच नव्हती, इतका तो फाटला होता. त्याने 2 शर्ट व पॅन्ट गुंडाळून पिशवीत घातली. येताना शांतूने डबाभर लाडू करून दिले होते. तो डबा आता त्याने काळजीपूर्वक पिशवीत ठेवला व त्यावर आणखी एक पॅन्ट टाकली. आता ट्रंकेत काही नव्हते. दाढीचे सामान, कंगवा, शांतूची थोडी पत्रे. एक पत्र त्यानं सहज उघडलं. माझं ठीक चाललंय, काळजी करू नको. तू आपल्या प्रकृतीची काळजी घे. खाण्यापिण्याचे हाल करू नये. मला इतक्यात कपडे नकोत. तू इथं सुट्टीला आलास म्हणजे पाहू. दामूने घाईघाईने सारी पत्रे गोळा केली व फाडून टाकली. शांतूचे आणखी एक पत्र वाचले तर आपला निश्चय पार ढळून जाईल. परत जाण्याची शरम वाटेल असे त्याला वाटले. राहता राहिले प्लास्टिकचे पाकिट. त्यात त्याची दौलत होती. 15 रुपये. गेले 15 दिवस तो बरोबर कामाच्या वेळेला बाहेर पडत असे. वणावणा हिंडून दमून आल्याप्रमाणे तो खानावळीत खाटेवर बसत असे. पण त्याची नोकरी केव्हाच सुटली होती. खानावळीचे अद्याप गेल्या महिन्याचेच 20 रुपये द्यावयाचे होते. त्याने आपली अंगठी विकली. नाहीतरी तिचा खडा निसटल्याने तो ती वापरत नव्हताच म्हणा. अंगठी विकताना त्या खड्यामुळे 5-10 रुपये जास्त मिळतील असे दामूला वाटले होते. पण त्या दुकानदाराने तो खडा पाहताच त्याच्याकडे परत फेकला होता. वास्तविक त्या डाळिंबी खड्यासाठी त्याने ती अंगठी हौसेने करून घेतली होती. तो त्याच्या आईचा खडा. लहानपणी ती भात कालवत असताना तो तिच्या बोटावर लखलखायचा. त्यासाठी तो जेवायचा. आता पाकिटात तो खडा कागदाच्या पुडीत तसाच राहिला होता. अंगठी विकून त्याने शांतूला पैसे पाठवले होते आणि लिहिले होते, माझं सारं ठीक आहे. तुला 2 दिवसांत पत्र पाठवतो. पण त्याने सविस्तर पत्र कधीच पाठवले नाही. दामूने बाकीचे कपडे ट्रंकेत भरले. आरसा कंगवा त्यांवर टाकला व पाकिट शर्टाच्या आतल्या बाजूला ठेवले आणि पायाने ट्रंक खाटेखाली ढकलून तो वर बसला. जणू आता त्या ट्रंकेचा, त्या कपड्यांचा आणि त्याचा संबंध संपला होता. तो निराळा, ते निराळे. म्हणजे 2 महिन्यांतच त्याच्या साऱ्या कल्पनांचा डोलारा कोसळला होता आणि फक्त ती पिशवी त्याच्याजवळ राहिली होती. दररोज येणाऱ्या बारीक तापाने त्याचे अंग पिचले होते. स्वयंपाकघरातून कच्च्या चपात्यांचा नुसता वास येताच त्याच्या पोटात ढवळू लागे आणि रात्री खाटेवर पडल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या ट्राम गाड्या आपल्या डोक्यावरून खडखडत जात आहेत असे त्याला वाटे. मुंबईला नोकरी मिळणार म्हणतात झालेला आनंद त्याला तेथे आठवला की लाज वाटत असे. त्याहीपेक्षा म्हणजे शांतूपासून सारे लपवून ठेवण्याच्या धडपडीत त्याचा जीव कासावीस होत असे. त्याने तिला काहीच सांगितले नव्हते. जेवायला बसले की कसे अन्न गिळत नाही. महिन्याच्या शेवटी खिशात पैसे नसल्याने अनेकदा आपण दुपारी चहा देखील कसा घेत नाही.
पैसे वाचविण्यासाठी फोर्टातून कसे चालत येतो यापैकी काहीही त्याने तिला कळवले नव्हते. उलट खूप मोठ्या राजेशाही इमारतीचे वर्णन त्यांनी केले होते. चौपाटीवरील श्रीमंतीचा दिमाग त्याने तिला सांगितला होता. समुद्रात नांगरलेली जहाजे कशी दिसतात हे त्याने लिहिले होते. एकदा तर त्याने लिहिले होते, शांतू, येत्या रजेत मी येईन तेव्हा तू देखील येऊन जा इथे 15 दिवस. या एका चतुर्थांश अंधाऱ्या खोलीत हजारो लोकांच्या नजरेने मळलेल्या आयुष्याच्या घाणेरड्या तुकड्यावर तू माझ्या शेजारी बस आणि समुद्राकाठच्या झगझगीत इमारतीकडे आनंदाने पहा. दामूचे तेथील राहणे अगदीच बेचव झाले होते आणि त्याची सुरुवातही तशीच अपशकुनी झाली होती. तो पहिल्या दिवशी स्टेशनावर उतरला आणि त्याचा निम्मा आधी उत्साह खलास झाला. त्याने खरे म्हणजे चांगला 1 आठवडा आधी रंगनाथ सिरूरला पत्र पाठवलं होतं. आपण गाडीतून उतरताच तो आपणाला भेटेल. या माणसांच्या जंगलात अंग टेकायला तरी जागा मिळेल असे दामूला वाटले होते. गाडीतून उतरून क्लोकरूम मध्ये ट्रंक ठेवीपर्यंत तो 1000 चेहरे धुंडाळत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेडी अगम्य अशी घामट घाई होती. सध्या आहो त्या जागेपासून दूर गेले पाहिजे अशी धडपड होती. कोणास ठाऊक, रंगनाथने वेळेचा घोटाळा केला असेल. या गाडीला नाहीतर 1.5-2 तासांनी तो पुढच्या गाडीला येईल असे दामूला वाटले. या विचारानेच त्याला उत्साह वाटला. त्याने नळावर तोंड धुतले, समोरच्या एका स्टॉलवर जाऊन चटणीने निथळत असलेला वडा घेतला व इतर डझनभर माणसांप्रमाणे तो राजरोसपणे उघड्यावर खाऊ लागला. नंतर त्याने या कडेपासून त्या कडेपर्यंत उगाचच 2 फेऱ्या टाकल्या. वर्तमानपत्रांच्या दुकानात टांगलेल्या मासिकांवरील उघड्या मांसाच्या ढिगाकडे पाहत थोडा वेळ काढला आणि अखेर कंटाळून तो एका बाकावर येऊन बसला. वेळ काढण्यासाठी त्याने एक सिगारेट पाकिट घेतलं. वास्तविक आयुष्यात कधी त्याने सिगारेट ओढली नव्हती, पण त्या वेड्या विशाल गोंधळात त्याचे आयुष्य विस्तारल्यासारखे वाटत होते. त्याला नव्या स्वातंत्र्याची जाणीव झाली होती. एक छोटे गाव सोडून तो मुंबईला आला होता. उद्या इंटरव्ह्यू नंतर त्याला नोकरी मिळणार होती आणि नव्या कामावर जाण्यासाठी त्याने घेतलेले नवे सस्ते बूट त्याच्या पिशवीत होते. त्याने एक सिगारेट काढली व उदबत्ती टोचल्याप्रमाणे ओठात ठेवून पेटवली. आता अंधारत आले, पण स्टेशनवर लखलखाट झाला होता. त्या चहा स्टॉल समोर माणसे उभी राहत रस अंगावर पडू नये म्हणून किंचित वाकून पिवळसर गोळे वचा वचा खात. इतक्या माणसांना घोळक्याने चरताना पाहून, त्यांचे चेहरे यांत्रिक निर्बुद्धतेने हलताना पाहून दामूला एकदम उबग आली आणि थोड्या वेळापूर्वी आपण तसेच तेथे उभे होतो याची आठवण होऊन तो खजील झाला. प्रकाशामुळे सारे आवार प्रचंड थाळीसारखे वाटत होते आणि तिच्या तळाशी माणसे हिंडत धावत, लांब टांगा टाकत जाणारी माणसे, अंग तिरपे करीत गर्दीत सुरुंग मारणारी माशांसारखी माणसे, उंच टाचांच्या बुटांनी साऱ्या अंगाला रेखीव जाग आणत जाणाऱ्या स्त्रिया, दमून पिळवटलेल्या चेहऱ्याच्या अशक्त मुली आणि रंगरंगोटीने मुद्दाम फसफसलेले ठिकठिकाणी उभे राहून मुरडणारे सराईत ओठ आणि डोळे. खरेच आपण निळसर पाण्याच्या तळाशी आहोत व तेथील चमत्कारिक जीवन पाहत आहोत असे दामूला वाटले. फक्त आपण इथे परके आहोत, जिवंत आहोत हे मात्र कोणाला माहित नाही. निरनिराळ्या रंगांच्या माशांचा थवा शेपट्या मुरळत भोवती हिंडतो. समुद्र फूल खडकाला चिकटते आणि आपल्या तुऱ्याने इतरांना खुणावते. एका खांबाआड बटबटीत डोळ्यांचा मासा लहान माशाला निर्विकारपणे गिळतो आणि साऱ्या भोवती खडखड कर्कश आवाजाचा सौम्य प्रकाश लाटा लाटांनी सावल्या हिलकावत थरथरत फिरतो. 1-2 तासांनी त्याचे नाविन्य कमी झाले. अद्याप रंगनाथचा पत्ता नव्हता. येथूनच त्याला स्टेशनवर बाकावर वाट पाहतोय अशी तार करावी असा एक विचार दामूच्या मनात येऊन गेला. कारण या विशाल जंगलात त्याचा शोध घेत मुंबई 26 मध्ये कुठे हिंडायचं? त्याचे अंग अवघडून गेले होते. जरा कुठे निवांत अंग पसरायला जागा मिळाली तर बरे होईल असे त्याला वाटले.
पिशवी हिंदकळत तो उठला व बाहेर आला. बाहेर गुहेच्या तोंडाप्रमाणे शहर अजस्त्र पसरले होते व श्वापदांच्या डोळ्यांप्रमाणे दिवे लखलखत होते. रंगनाथ येणार याची त्याला इतकी खात्री होती की त्याने इतर काहीही व्यवस्था केली नव्हती. आज आता इथे रात्र काढावी व दुसऱ्या दिवशी काहीतरी व्यवस्था करावी असा त्याने विचार केला व तो परत वळला. येताना चुकून एका बाईला त्याचा धक्का लागला. टाल्कमचा पण घामट वास, कोपराला टोकदार हाड. पण तिने मागे वळून देखील पाहिलं नाही. तिने रागाने तरी का होईना पाहायला पाहिजे होतं असं त्याला वाटलं. त्याने सहज गंमत म्हणून वजनाच्या यंत्रात आणा टाकून पाहिलं. अरेच्छा, इथे आल्याबरोबर 3 पाऊंड वजन कमी झालं की. म्हणूनच बरं का त्या बाईनं मागं वळून पाहिलं नाही. दामू उगाचच हसला. त्याच्या आयुष्यात आता लवकरच एक सुवर्ण संधी येणार होती, पण त्यामुळे त्याने हुरळून जाता कामा नये बरं का. तिकिटावरचे भविष्य वाचून तो बराच खुलला. निदान त्या यंत्राने तरी त्याचे अस्तित्व मान्य केले होते. त्याच्या पाठीवरून हात फिरवला होता. म्हटले होते, हा, मात्र हुरळून जाता कामा नये बरं का. तो पुन्हा बाकावर येऊन बसला, पण निराळ्या. समोर औषधाच्या गोळ्या विकण्यासाठी एका खिडकीत काचेच्या बाहुलीसारखी दिसणारी एक अँग्लो इंडियन मुलगी होती. ती खाली पाहून सारखे कसले तरी पुस्तक वाचत होती. मधून मधून खूप वाढलेले लाल नख गालावरून हलकेच फिरवत होती. बाकाच्या टोकाला अंगाभोवती मळकी चादर गुंडाळून भकास चेहऱ्याचा एक मनुष्य बसला होता. त्या चेहऱ्यावर राग, दुःख, चीड काही नाही. उन्हातील हाडाप्रमाणे सारे काही फटफटीत. त्याच्याकडे पाहताच दामूला डोके तोडलेल्या माशाची आठवण झाली. त्या प्रकाशाच्या पाण्यात तो निपचित पडला होता. तो मधून मधून कापत होता. त्याला ताप आला होता की काय कुणास ठाऊक. दामू अंग आखडून अधिकच इकडे सरकून बसला. आता रंगनाथ येण्याची आशाच संपली होती. स्टेशनावरील गर्दी ही आता विरत चालली होती. आता उभ्या धडपडीऐवजी फरशीवर पसरलेली अस्ताव्यस्त झापड दिसत होती. मधून मधून पोलीस झोपलेल्या माणसांना डिवचत, कुठं जायचं म्हणून दरडावून विचारित व उत्तर यायच्या आतच, चलो निकलो यहाँ से, वेटिंग रूम में जाओ म्हणत व चालू लागत. जर कुणी कुठे जायचं म्हणताच खड्ड्यात जायचे असे उत्तर दिले असते तरी ते त्यांच्या ध्यानात आले असते की नाही कोणास ठाऊक. दामूला त्यांनी 2-3दा हुसकावले, पण आता तो तयार झाला होता. समोर पोलीस दिसताच पिशवी घेऊन हळूच तो बाजूला जात असे व सर्व सुरक्षित झाल्यावर पुन्हा बाकावर बसत असे. दामूचे डोळे पेंगळू लागले व अंग जास्तच ठणकू लागले. फारच झोप येताना त्याने आणखी 1 कप चहा घेतला, पण त्या गावठी सिगारेट्सनी त्याची चव मेली होती. निव्वळ चाळा म्हणून एक सिगारेट ओढावी म्हणून त्यानं पाकिट काढलं, पण त्याकडे पाहताच त्याचं मन ढवळू लागलं. त्याला वाटलं, खरंच आपण ती तार रंगनाथला पाठवायला हवी होती. थोड्या वेळाने एक रुंदट चेहऱ्याचा उंच माणूस आला व त्याच्या शेजारी बसला. त्याने खिशातून विडी काढली व काड्याच्या पेटीसाठी खिसा चाचपला. तुमच्याकडे काडी आहे? त्याने दामूला विचारलं. दामूने मोठ्या उत्साहाने त्याला पेटी दिली. त्याला कुणाशी तरी खूप बोलायचं होतं. हळूहळू अंग दडपणारी झोप शब्दांनी मारायची होती. कुठं जायचंय तुम्हाला? त्या माणसाने सहज विचारले. जायचं नाही कुठं, दामू सांगू लागला. मी एका मित्राला इथं यायला सांगितलं होतं, पण तो इथं आला नाही. मला इथली काहीच माहिती नाही. तो येणार म्हणून मी इतर व्यवस्थाही काही केली नाही. तेव्हा ही रात्र इथं काढून मग उद्या लॉजिंग हाऊस मध्ये व्यवस्था करीन. लॉजिंग हाऊस मध्ये? तो माणूस हसून म्हणाला, अहो काय वेडबीड लागलं की काय तुम्हाला? या वॉर टाइम मध्ये पिशवी ठेवायला जागा मिळणार नाही तुम्हाला. मग काय सारी रात्र इथंच राहणार तुम्ही? मग काय करणार दुसरं? दामू थोडा चिडून म्हणाला. म्हणजे जर उद्या जागा मिळाली नाही तर आपण मेलोच, या विचाराने तो आधीच त्रस्त झाला होता. मग मी सांगतो, आपण असं करू. तो माणूस जरा जवळ सरकून म्हणाला, माझी खोली आहे इथंच,
5 मिनिटांच्या रस्त्यावर ऑपेरा हाऊस जवळ. तिथं आम्ही दोघे राहतो. पण माझा पार्टनर रात्रपाळीला बाहेर जातो. तुम्ही राहा रात्रभर आणि सकाळी निघा. हा. दामूला आश्चर्य वाटले. आपला लहानपणापासूनचा मित्र रंगनाथ आला नाही आणि हा अनोळखी राकट चेहऱ्याचा माणूस आपली विचारपूस करतो, रात्री राहायला जागा देतो. त्याने थोडा वेळ विचार केला. आता 11 साडे 11 झालेच. आणखी 5-6 तासांचा प्रश्न. उगाच त्रास का द्या बिचाऱ्याला. त्याने मान हलवली. तो माणूस चिडल्यासारखा झाला. त्याने विडी तशीच टाकून दिली व पुटपुटत तो उठला. तो एकदम तसा न बोलता का निघून गेला हे दामूला समजलं नाही. बऱ्याच वेळाने लांब कट असलेला पिंजरलेल्या केसांचा एक माणूस आला. त्याने खिशातून अत्तराची बाटली काढली, थोडेसे मनगटावर लावले आणि बूच दामू पुढे केले. दामूने शिष्टाचार म्हणून हात पुढे केला. हा माणूस कुठल्या तरी सिनेमा कंपनीत होता म्हणे. त्याची देखील खोली रिकामी होती. त्यानेही प्रेमळपणे दामूला बोलावले. आता दामूचे भाबडे मन एकदम संशयी झाले. आपण पुण्याला जाणार आहोत पहाटे, असे त्याने थोड्या रानवटपणे त्याला सांगितले. तो मनुष्य उठला. हसत त्याने टच दिशी दामूच्या पोटात बोट खुपसले व तो शीळ वाजवत निघून गेला. दामूचे डोळे आता गपागपा मिटू लागले. सिगारेटमुळे त्याला सारखे मळमळत होते. शांतूने दिलेली लवंगा वेलदोड्याची पुडीही हातरुमाल बाहेर काढताना कुठे पडली होती. त्याने पिशवी हाताच्या कोपऱ्यात घट्ट अडकवली व मागे बाकावर मान टेकली. हळूहळू सारे पुसट चेहऱ्याचे होत जायचे. एक क्षण विश्रांतीचा, शांत यायचा. मग सारे फुटायचे. मोठे मोठे मासे त्याच्या डोक्याभोवती गिरट्या घालत आपल्या लिबलिबीत उघड्या ओठांनी खोली रिकामी आहे म्हणत आणि हसून त्याच्या चेहऱ्यावर शेपटी आपटून जात. अंधारातून एकदम चहाचा स्टॉल दिसे. बधिरलेल्या प्रकाशात माणसे हिंडत, हिरव्या लाल प्रकाशाच्या टिकल्या हलत. मग तो पुन्हा अंग सावरून बसे व दुसऱ्या बाजूला मान वळवी. मध्यंतरी त्याला कुणीतरी जोराने हलवले. एक लठ्ठ पारशी त्याच्या बाजूला बसून त्याला हलवत होता. त्याच्या मिशा ओठावरून पुढे पडल्या होत्या. त्याचा श्वासोच्छवास गरगरत होता आणि मक्याच्या जून दाण्यासारखे दात दाखवत तो बोलत होता. दामूने डोळे उघडताच त्याने त्याचा गुडघा हळूच दाबला व डोळा मिचकावत बाहेर चढण्याची खूण केली. चटका बसल्याप्रमाणे दामू जागा झाला. तो एकदम जाणता झाला. त्याने रुंदट चेहऱ्याचा माणूस, नट, पारशी यांना मिळून एक शिवी हासडली व पारशाचा हात धाड दिशी बाकावर फेकला. पारशी उठला आणि लाथ मारलेल्या कुत्र्याप्रमाणे डूग आलेल्या पाठीने फेंगडी पावले टाकत चालू लागला. दामूची झोप उडाली. इथे माणूस एक क्षण बेसावत असला की जंगलातून क्रूर प्राणी हलकेच येतात, उडी घेतात असे त्याला वाटले. तो उठला व पिशवी घेऊन उगाचच फेऱ्या घालू लागला. त्याचे अंग दमून शेण झाले होते. साऱ्या वस्तू ओलसर असल्याप्रमाणे पुसट कडांच्या दिसत होत्या. त्याने आणखी एक कप चहा घेतला, पण त्यातील अर्धा तसाच ठेवला. थोडे थंड पाणी चेहऱ्यावर शिंपडले आणि त्या अजस्त्र घड्याळातील काटा पुढे सरकतो की नाही हे तो तारवटलेल्या डोळ्यांनी पाहू लागला. असला हा पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी त्याने नळावरच जुजबी दाढी खरडली. पार्सल ऑफिसमध्ये कारकुनाच्या सौजन्याने कपडे बदलले व तो बाहेर पडला. त्या स्वच्छ वातावरणाने त्याचे आंबलेले मन ताजेतवाने झाले. या अशा भव्य शहरात आपण राहणार, काम करणार या कल्पनेचा उत्साह त्याला पुन्हा जाणवला. इंटरव्ह्यूच्या वेळी त्याला रंगनाथ भेटला. तोही त्याच कामाकरिता आला होता. त्याला पत्र मिळाले होते, पण त्या पत्त्यावर दामू येईल असे त्याला वाटले होते. तो एखाद्या खेडवळाप्रमाणे स्टेशनवरच वाट पाहत बसेल याची त्याला काय कल्पना. दामूला ती नोकरी मिळाली तेव्हा 4 दिवस परत जाऊन पुन्हा येण्यापेक्षा तेथेच राहावे असा त्याने विचार केला. मोठ्या खटपटीने त्याला प्रार्थना समाजाजवळ गौरी बोर्डिंग हाऊसमध्ये एक कॉट मिळाली. त्याने 2 महिने त्या कॉटवर काढले. आपल्या खासगी वस्तू उघड्यावर मांडल्या. खाली उशी धरून मळकट दिव्याच्या प्रकाशात
डास बाजूला झाडत आपण अगदी खुशाल आहोत अशी शांतूला पत्रे लिहिली आणि तिला आपल्या आयुष्याचा पत्ता लागू नये याची काळजी घेतली. पण आता ती नोकरी सुटली. 10-12 दिवस हिंडून दुसरी कसली आशा दिसेना आणि इथे राहण्याविषयीही त्याचे मन विटले. काल रात्री डोके सारखे ठणकत असल्याने अजिबात झोप नव्हती. डोळे सारखे चुरचुरत होते, अगदी पहिल्या दिवसाप्रमाणे. तो चटकन उठला होता आणि वेड्याप्रमाणे त्याने स्वतःशी शपथ घेतली होती. उद्याच्या उद्या इथून जायचे, इतरत्र उपाशी मरायचे, पण पुन्हा नोकरीसाठी इथे यायचं नाही. साले हरामखोर सापाच्या हृदयाचे गाव. त्याने पिशवी उचलली आणि काही महत्वाचे राहिले नाही ना ते पाहून घेतले. आता येथे तो परत येणार नव्हता. हॉटेलचे पैसे बसू दे कोकलत. कच्च्या चपात्या आणि भाताऐवजी खडे चारून त्या मॅनेजरने त्याला लुबाडले होते. वास्तविक आपणालाच 30-40 रुपये मिळायला हवेत. ठगलेकाचे. बाहेर पडताना त्याला एकदा वाटलं त्या अय्यरला उठवून भेटावं, त्याचा निरोप घ्यावा. कधीतरी मॅनेजरची नजर चुकवून एक जादा दहीवाटी देणाऱ्या हणमंत वाढप्याला 8-12 आणे द्यावेत. पण मग त्यांना सारेच सांगावे लागणार. म्हणून त्याने तो विचार बाजूला सारला व तो बाहेर आला. आता दुहेरी हनुवटीचा बापट मॅनेजर आला होता व हिशेबाची वही उघडून बसला होता. त्याने मान वर केली नाही, पण तो म्हणाला, तुमचं बिल बरंच राहिलंय, शिवाय चालू महिन्याचा आहेच. 4-5 दिवसांत पेमेंट करा. दामू हसला, उगाचच सराईत निर्लज्जपणाने. हो तर या 1 तारखेला सारच क्लिअर करतो. हो, आज जरा उशीर होईल मला यायला. ताट ठेवायला सांगा. बापटाने तसं काही सांगितलं नाही किंवा का उशीर होईल याविषयीही फारशी उत्सुकता दाखवली नाही. दामू एकदम चिडला. चांभाराकडे ती अरी असते ना, ती घेऊन बापटाची दुसरी हनुवटी हळू पूर्णपणे चिरून काढावी असं त्याला वाटलं. पण वर त्याने तसं काही दाखवलं नाही. त्या सुभाष लॉन्ड्रीकडे चाललो होतो मी. तो म्हणाला, त्या फेमस लॉन्ड्रीशी मी बिझनेस बंद केला. माझं एक झकास शर्ट फाडला हो त्याने. विचारलं तर म्हणतो काय, तर म्हणे आधीच चिंध्या झाल्या होत्या. फोडून काढलं पाहिजे बेट्यांना. आतून बापटासाठी रामाने चहा आणला. बापटाने सावकाश सावकाश एक घोट घेतला व वहीचे एक पान परतवले. रामा, आज मला उशीर होईल, ताट ठेवायला सांग हणव्याला. दामू ऐटीने म्हणाला. रामाने खुर्चीवर झटका फिरवला व कप घेऊन तो आत गेला. या सगळ्याच बेट्यांना फोडून काढलं पाहिजे. बाहेर पडताना चिडून दामू पुटपुटला. तो बाहेर पडला व त्या खानावळीचा संबंध तुटला. त्याने 2-4 सिगारेटी विकत घेतल्या आणि खिशात टाकल्या. बाजूच्या दुधाच्या दुकानात एक नोकर भल्या लांब पट्ट्याने केशरी दूध एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतत होता. दामूला वाटलं, निदान आज तरी आपण दूध प्यावं. घ्यावं घ्यावं असं आपण इथे आल्यापासून म्हणतोय, पण साले एकदा काही जमलं नाही. पण आजही ती इच्छा आली तशीच गेली. आता त्याच्या डोळ्यांपुढे मुख्यत्वे करून 2 गोष्टी होत्या. प्रथम तिकीट खरेदी करण्याचे, मग शांतूसाठी 3-4 रुपयात एखादी वस्तू खरेदी करायची. गावातील तिकीट ऑफिस उघडायला अद्याप अवकाश होता. त्यामुळे त्याला अनिर्बंध हिंडता येत होतं. येथून आता आपण सुटणार या जाणीवेनं त्याला आता त्या आयुष्यातील यांत्रिकता बोचत नव्हती. उलट यानंतर आपण हे पाहणार नाही म्हणून साध्या क्षुद्र गोष्टी देखील त्याला स्वच्छ धारदार जाणवत होत्या. फुटपाथवरील गर्दीतून मार्ग काढत पण बाजूच्या दुकानांकडे पाहत तो चालू लागला. एके ठिकाणी वरून पच्च दिशे त्याच्या खांद्यावर पाणी पडले. त्याने आजूबाजूच्या लोकांना ऐकू येईल अशी एक शिवी उच्चारली, पण कोणी त्याच्याकडे वळून देखील पाहिलं नाही. एका चहाच्या दुकानापुढे नोकराने चटईचा गुंडाळा वाळण्यासाठी बाहेर आणून टाकला. काळ्या पांढऱ्या तुकड्यांचे शिवलेले एक कुत्रे तिकडे धावले व एक टोक दातात धरून तो उलगडण्यासाठी उगाचच उड्या मारू लागले. त्यातून त्याला काही खायला मिळणार नव्हते, पण एखादा तत्वज्ञ आध्यात्मिक विषयाशी झगडत असल्याप्रमाणे त्या कुत्र्यात उत्साह दिसत होता. त्याची वाकडी शेपटी वळवळत होती.
कचऱ्याच्या बुट्ट्या ओढून मोटारीत घालणारी अल्युमिनियमच्या बांगड्यांची बाई, शिते चिवडणारा लठ्ठ आंधळ्या बोटांचा भिकारी, डोक्यावरून काळी लेस घालून चर्चकडे निघालेली सफरचंदी चेहऱ्याची नीटनेटकी मुलगी, उघड्या गाडीत तोंड वासून पडलेले चकचकीत चांदीसारखे मासे, चौथ्या मजल्यावरून रेलून खाली पाहणारी उफाड्याची तरुणी, ट्रामचा दांडा सांध्यावर घासताच खाडकन उडणारी हिरवट निळी ठिणगी, आणि मागे खूप उंच चढलेल्या इमारतीच्या सिमेंटच्या धुराड्यावर गळा फुगवून एकटेच घुमत बसलेले पांढरे शुभ्र कबूतर. समोर विभागात जाणाऱ्या गर्दीत दामूला एक परिचित चेहरा दिसला. ती मुलगी थोडी हसली देखील. कोण बरं ही मुलगी? ओळखीने किंचित हसणारी. चेहरा त्याला परिचित होता खरा, पण तिला कुठे पाहिले आपण हे त्याला आठवेना. तो किंचित त्रस्त झाला. बेजबाबदार मुक्त मनाला अकारण एक चुणी पडली. आतापर्यंत त्याच्याकडे पाहून ओळखीने हसणारी एकच व्यक्ती त्याला भेटली होती, पण तिचं नाव काय, ती कोण, हेही त्याच्या ध्यानात नव्हतं. वळून मागे येईपर्यंत ती गेली होती. टिकली पुसल्यासारखी झाली होती. तिकीट ऑफिस उघडायला अद्याप अर्धा तास तरी होता. तो उगाचच तेथे उभा राहिला. त्याने फुटपाथवर टाकलेल्या ढिगभर पुस्तकांत चाळवाचाळव केली. पाककला, आरती संग्रह, राणा प्रताप, दूध व्यवसाय, अस्सल कोकशास्त्र. कशाला काय संबंध आहे, पण साऱ्यांची सरसकट किंमत 8 आणे. त्याला काही घ्यावयाचे नव्हतेच. त्याने बाजूच्या कापड दुकानात पाहिले. बाहेरच्या कपाटातील पिवळसर रंगाचे बुश शर्ट त्याला फार आवडले. शार्क स्किन. वाळूच्या झुळकीने ते झक्कास थरथरत होते. किंमत 29 रुपये. बस, आपणही एकदा तसला बुश शर्ट करायचा. फुटपाथवरच दुकानाच्या भिंतीला टेकून एक हमाल बसला होता. ऐस पैस पाय फाकवून, बुट्टीच्या काडीने दात कोरीत. समोरून एक काकडीसारखी मुलगी आली. जणू ते पांढरे जॉर्जेट जन्मतःच अंगाभोवती असल्याप्रमाणे तिने ते वळसेदार नेसले होते. पदराची घडी अगदी खांद्याच्या टोकाला, पण तो खाली पडणार म्हणताच तिचा हात तिकडे झटके. हमालाचे दात कोरणे एकदम थांबले. त्याने पाय जास्तच रुंदावले. ती मुलगी जवळ येताच त्याने शुक केले व निर्लज्जपणे अंग हलवत एक डोळा मिचकावला. तिने त्याच्याकडे पाहिले, झटकन पडदा पदर सावरला व त्या चेहऱ्याने ती चटक चटक पुढे गेली. जणू ती थुंकी तिच्यावर पडलीच नव्हती. दररोज असल्या 1000 प्रकारांनी तिचे मन निबर झाले होते. लोकल्समध्ये, ब्रिजवर, ॲक्वेरियम मध्ये. दामूला कालचाच प्रसंग आठवला. तो गाडीत चढला व दांड्याजवळच्याच गर्दीत उभा राहिला. मुंबईला गाडी थांबल्यावर उतरणे बावळटपणाचे, गाडी सुरू होण्याच्या आत चढणे बावळटपणाचे, आता खूप जागा असता दाराजवळच्या दांड्याजवळ न उभे राहणे बावळटपणाचे. दामूही थोडे थोडे शिकत होता. तोच एक नीटनेटकी बाई वर चढली व तेवढ्या गर्दीत ती त्याला पूर्णपणे खेटून उभी राहिली. वाळलेल्या शेवंतीची माळ, मानेवर जाड लव आणि ब्लाऊजची वरची कड घामाने काळवंडलेली. शर्मेने दामूलाच अवघडल्यासारखे वाटू लागले. पण ती बाई हसत होती, बोलत होती. अखेर तोच दादरला जायचे असताना चर्नी रोडलाच उतरला. पण आता दामू संतापला. जाता जाता त्या हमालाला जाणवेल अशी व त्या जागी एक लाथ मारावी असे त्याला वाटले. पण त्याने स्वतः फक्त शुक केले नव्हते, डोळा मिचकावला नव्हता, इतकेच. ती जवळून गेली त्यावेळी मंद अत्तराचा वास त्यालाही आवडला होता. तिच्या मांड्यांच्या हालचालीने होणाऱ्या पांढऱ्या रेशमी लाटा त्यानेही हावरेपणाने पाहिल्या होत्या. म्हणजे तोही एकंदरीने असलाच. नोकरी नसलेला कारकून, हमाल, शार्कस्किन बुश शर्ट घालणारा ऑफिसर, मोटारी उडवणारा बनिया, सगळे सारखेच. आरती संग्रह, पाककला, कोकशास्त्र, बस सगळ्यांची किंमत सारखीच. 8 आणे. आता तिकीट ऑफिस उघडले. दामू घाईघाईने पुढे झाला व त्याने 10ची नोट पुढे सरकवली. अहो थांबा की जरा, आताच आलोय मी, कारकून थोड्या वैतागाने म्हणाला.
दामू खजील झाला व आकसल्याप्रमाणे त्याचा हात मागे आला. पण मनातल्या मनात मात्र त्याने कारकुनाचा लांबलचक उद्धार केला. म्हणे, मी आत्ता आलोय, मला येऊन तास झाला की. कारकुनाने कोट काढून ठेवला, हातरुमाल तोंडावरून फिरवला, नंतर सावकाश त्याची घडी घातली. शर्टाचे हात पद्धतशीरपणे वर केले, नाण्यांच्या 4 चवडी मोजल्या आणि अखेर कंटाळून कपाळाला आठी घालून त्याने त्रासिकपणे विचारले, हं, काय हवंय तुम्हाला? तिकीट घेऊन दामूजवळ 3 रुपये 2 आणे राहिले. त्याशिवाय पाकिटात 5ची एक नोट होती. त्याने तिकीट उलथे पालथे करून पाहिले. त्यावर भविष्य वगैरे काही नव्हते. आता कसले भविष्य डोंबलाचे, तो स्वतःशी म्हणाला. फक्त मुंबई ते त्याचे गाव. त्या गावाहून तो येथे आला होता. आता कापड ताणवून त्याला वर उडवून दिल्याप्रमाणे मुंबईने नेम धरून त्याला परत फेकले होते. तो जातो म्हणून दुःख नाही, निरोप नाही, उद्याविषयी काही चांगल्या इच्छा नाहीत. त्याने तिकीट पाकिटात ठेवले व पाकिट पुन्हा शर्टाच्या आत ठेवले. आता आणखी एक धागा तुटला. आपण येथून गेलेलेही कुणाला समजणार नाही. बापट मॅनेजर बोंब मारील महिनाभर. त्या खाठेवर दुसरे कोणीतरी येईल, आपले खोबरेल वापरेल. ऑफिसमधल्या होमकरांचे 2 रुपये द्यावयाचे राहिले, तोही ओरडणार थोडा, पण दंडगेने आपले पेन घेतले ते त्याच्याकडेच राहिले, तो मात्र खुश होणार. पण पेन गळून सारा शर्ट घाण झाला की बरी जिरेल लेकाची. कदाचित त्या मुलीला मात्र जाणवेल. पण जाणवेल का? कोण मुलगी ती? का हसली ती? कुठं बरं भेटली होती ती आपल्याला? तो आता स्टेशनकडे चालू लागला. आता दुसरे काम. 3-4 रुपयात काही आकर्षक वस्तू मिळतात का हे तो पाहू लागला. बाहेर शोरूम मध्ये नाजूक नाजूक जरी काठी पातळे होती. हरिणे पाणी पितायत अशा आकृती कोरलेली चांदीची ताटे होती. पिवळ्या चंद्राची कड कापून ठेवल्याप्रमाणे दिसणारा सोन्याचा हार लाल रेशमी पेटीत होता. दामू त्याच्याकडे नुसता पाहत होता. जणू त्याला खिजवण्यासाठी ती चित्रे त्याला दिसत, कारण लगेच माणसांचा प्रवाह मध्येच येई व ती चित्रे नजरेसमोरून जात. आता पण त्याला दमल्यासारखे वाटू लागले. अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी ट्राम घ्यावी म्हणून तो थांबला. ट्राम आली, पण कंडक्टरने दोघांनाच घेतले. निगरगट्टपणे दामू तसाच पायरीवर राहिला. तो कंडक्टरने चक्क त्याच्या खांद्याला हात लावून मागे ढकलले व तिसऱ्यांदा जागा नाही म्हणून सांगितलं. दामू संतापला. त्याला वाटलं ट्रामचा वरचा दांडा घेऊन त्या कंडक्टरच्या डोक्यात हाणावा. हरामखोर, समजतो तरी कोण स्वतःला. मग त्या 3-4 दुकानांच्या काचा फोडाव्यात, आतील माल रस्त्यावर उधळावा, म्हणजे हे सारे आंधळे लोक पाहतील तरी आपल्याकडे. लोण्याच्या दुकानातील तो लोण्याचा ढीग त्याला आवडला नाही. एक प्रचंड अंडे उकडून ठेवले, अशा चमत्कारिक पद्धतीनेच लोणी दुकानात मांडायला पाहिजे की काय. आणि त्या दुकानदाराचा गोबरेला चेहरा तर त्याला बिलकुल पसंत नव्हता. लोण्याचा दुकानदार झाला म्हणून काय झालं, जास्त चांगला चेहरा असायला काय झालं. तेव्हा हातासरशी त्याबाबतही काही करावे. तो चेहरा दडपून त्या लोण्याच्या ढिगात तळापर्यंत दडपावा असेही त्याला चिडून वाटले. तसाच पाय ओढीत तो पुढे निघाला. अखेर धैर्याने तो एका छोट्या सोन्या चांदीच्या दुकानात शिरला. तेथे आधीच एक लठ्ठ बाई धापा टाकीत इयरिंग्सची निवड करीत होती. मालकाने 40 पासून 200 पर्यंत अनेक जोड तिच्या पुढे ठेवले होते. तिने 160ची जोडी निवडली. तिच्यात एक झगमगणारी हिरकणी होती व भोवती लाल खड्यांचा अर्धचंद्र होता आणि त्यावरून खाली निथळल्याप्रमाणे मोती होते. आपल्या शांतूला ती फार शोभून दिसतील, दामूला वाटले. ती नाजूक होती, तिचे कान छोट्या शिंपल्यासारखे होते. पण ही बाया 300 पाऊंडांची आणि कान सुपासारखे. कानाची रचना दाखवायला प्रचंड आकृती असतात ना, तसे. हिला इयरिंग्स करायचे म्हणजे निऑन सायन्सचेच. दामू थोडा खवचटपणे हसला, पण मालकाचे तिकडे लक्ष नव्हते. त्याने मोठ्या अदबीने रिंग्स लाल कागदात गुंडाळून बाईला दिले. लाकडी फळ्या कुरकुरत बाई हप्त्या हप्त्याने खाली उतरली व मालकाने दामूला विचारले, तुम्हाला काय हवं? मला काहीतरी चांदीचं घ्यायचंय, अगदी थोडक्यात.
तीन चार रुपयात. दामू अस्वस्थपणे हसत म्हणाला. चोरी करीत असल्याप्रमाणे आपणाला अकारण शरमल्यासारखे का वाटावे हे त्याला समजेना. मालकाचा होता तेवढाही उत्साह चेहऱ्यावरून पुसला गेला. त्याने रुक्षपणे विचारले, 3-4 रुपयात? तेथून एकदम निघून जावेसे दामूला वाटू लागले. त्या मालकाच्या आवाजानेच आपले सारे कपडे एक एक गळून पडतायत असा तो संकोचला आणि गोंधळून उभा राहिला. 4 रुपयात तो चांदीचा खुळखुळा येतो पहा, मालक म्हणाला. त्याच्या आवाजात कुत्सितपणा नव्हता, पण दामूला मात्र तसे वाटले व तो रागावला. उर्मटपणे आपण काहीतरी बोलावे असं त्याला फार वाटले, पण त्याला धैर्य होईना. येथे प्रत्येक जण मांजर आहे आणि त्याच्या नुसत्या फुंकरीने आपले उंदरात रूपांतर होत नाही ना, असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याला खरे म्हणजे कोरीव काम केलेले झाकणाचे सफरचंद घ्यावयाचे होते. त्यात शांतूला पैसे ठेवता येतील, पण ते त्याच्या आवाक्या बाहेरचे होते. तो निघायला वळणार तोच त्याला एनामेलची काही फुलपाखरे दिसली. मागे सुई असून कापडावर लावता येतील अशी. त्यातील एकतर त्याला फार आवडलं. त्याच्या पंखांचा रंग नाजूक जांभळा होता व त्यावर पांढरे गोल होते आणि डोळ्यांच्या ठिकाणी कसले तरी झगमगणारे खडे होते. त्याला ते फार घ्यावेसे वाटले. किंमतही फारशी नव्हती, पण त्याचा उपयोग काय? पदर स्थिर ठेवायला हल्ली कुठलीच मुलगी तसली पिन वापरत नाही. सारा पदरच जर खांद्याच्या टोकाला ठेवायचा तर पिनांची गरज तरी काय म्हणा. नागड्यांच्या गावात चिंप्याचं काय काम? पण आपली शांतू तशी नाही. अजूनही नऊवारी पातळे ती सुरेख नेसते. तिची पाठ कधी वाऱ्याला दिसायची नाही आणि 6 वाजल्यावर तिचे पाऊल घराबाहेर पडायचं नाही. तेथे उभा असता दामूला तिचा एकदम फार अभिमान वाटला. भाबडी प्रेमळ मुलगी. त्याने ते फुलपाखरू विकत घेण्याचे ठरवले, पण त्याची किंमत काही कमी होते का हे पाहू लागला. अहो, हे का भाजी मार्केट आहे? सगळे दर फिक्स्ड आहेत, मालक निर्वाणीने म्हणाला. अरे तुझं सालं एकच दुकान आहे की काय? अशा ऐटीनं दामू खाली उतरला. तेवढ्यात एका पोराने बूट पॉलिश विषयी विचारले. त्याच्यावर दामू खेकसला व पुढे चालला, पण नंतर मूग गिळून ते फुलपाखरू विकत घ्यायचे त्याने ठरवले. नंतर अनेक दुकाने लागली. त्या प्रत्येक दुकानात तशी फुलपाखरे ठेवलेली दिसली. त्याचे दुखावलेले मन पुन्हा फुलले. कशी जिरली त्या दुकानदाराची, असा त्याला आनंद झाला व त्या भरात त्याने एक सिगारेट पेटवली. अद्याप गाडीला खूपच अवकाश होता. तोपर्यंत पुन्हा भटकावे म्हणून तो उजव्या बाजूला वळला. दोन्ही बाजूंनी झाडांच्या शांत सावल्या होत्या. मधून मधून एखाद दुसरे बाग होते. त्या रस्त्याने थोडा वेळ शांत फिरून परत फिरायचे, मग फुलपाखरू घ्यायचे व ऐनवेळी गाडीत चढायचे. असा त्याचा बेत होता. म्हणजे त्या वेदना देणाऱ्या हजारो शिरासारख्या ठणकतायत असे भासवणाऱ्या आयुष्याचा शेवटचा धागा तुटेल. 1000 दातांच्या त्या चक्रातून आपण कायमचे निसटू. सिगारेट संपेपर्यंत एका बाकावर बसायचे त्याने ठरवले. समोर सिनेमाच्या प्रचंड जाहिराती होत्या. येथील लोक सारे आंधळे असल्याप्रमाणे त्यातील अक्षरे चित्रे सारेच सुजल्या प्रमाणात होते. रुंद पायघोळ गोट्याजवळ बांधलेला रेशमी पायजमा घातलेला बायकी माणूस हातात वाकडी तलवार घेऊन एका जाहिरातीत उभा होता. त्याने एवढा रुंद पट्टा कशाला घातला कुणास ठाऊक. तो कदाचित अरबी किंवा पर्शियन राजपुत्र असावा. पण राजपुत्र असला म्हणून काय झालं? असे खुळ्या कुत्र्यासारखे डोळे करून जाहिरातीच्या वरच्या कोपऱ्यात कशाला पाहिला पाहिजे? दुसऱ्या एका जाहिरातीत एक प्रसिद्ध नटी आपले लालभडक ओठ खच्चून ताणून मैलच्या मैल हसत होती. दामूला वाटले त्या हसणाऱ्या रूटवर बस सर्व्हिस हवी. हो, ओठाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक तिकीट. ऐनवेळी कपडा कमी पडल्याप्रमाणे तिची चोळी बरीच लहान होती आणि जो झाकला जावा असा बराचसा भाग बर्फाच्या प्रदेशाप्रमाणे मृदू शुभ्र अनावृत्त पसरला होता. त्याला वाटलं एका इंग्रजी चित्रपटात पाहिल्याप्रमाणे इथे स्कीइंग करावं. स्कीइंगला ही जागा झक्कास आहे. उभ्या गळ्यावरून निघून
वेगाने खाली वळवळत फिरावं. फक्त पायाला लोखंडी पट्ट्या बांधायच्या ऐवजी 100 नोटांच्या जाड वड्या बांधाव्यात. तो हसला व समाधानाने सिगारेट ओढू लागला. थोड्या अंतरावर बस स्टॉप होता. तेथे 4-5 पुरुष व घोड्याच्या शेपटीसारखे केस बांधलेली एक स्त्री उभी होती. पाठीमागून तिचा बांधा फार आकर्षक होता. उंच टाचांच्या सँडल्स मधील तिच्या टाचाही पेरूच्या फाकीसारख्या होत्या. दामूला उगाचच उत्सुकता वाटली व त्याने समोर जाऊन तिच्याकडे पाहिलं. जवळ आवाज करीतच त्याचा चेहरा पडला. व्यंगचित्रात चक्कर आलेल्या माणसाच्या डोक्याभोवती ज्याप्रमाणे गोल रेषा दाखवितात तसे त्याला झाले व नंतर त्याचे त्यालाच हसू आले. त्या बाईचे सारे दात पुढे होते व चेहरा चक्क घोड्यासारखा होता. भयंकर नाईटमेअरच म्हणायचं की. पण ही बया दिवसा देखील घोडीप्रमाणे वाटते बुवा. दामू चावटपणे पुटपुटला. बस आली व त्या माणसांना घेऊन गेली. पण तिच्यातून एक स्त्री आणि एक पुरुष खाली उतरली. त्यांचा पोशाख चांगला उंची होता. पण स्त्री पुरुष कोणाचेही असू शकेल असले दुबळे, कडा साफ केलेले व्यक्तिमत्व त्यात ओतले होते. चालताना त्याला एखाद्या भुक्कड नटाप्रमाणे अंग मोडायची सवय होती. पण त्या तरुणीकडे पाहताच दामूच्या हातातील सिगारेटच खाली पडली. तिच्या साध्या हालचालीत तारुण्याचा गर्व होता. तिचे एक पाऊल पुढे पडले की पहा मी कशी दिसते असा संथ आत्मविश्वास त्यात दिसायचा. पण ही अशी हिरव्या ज्योतीसारखी स्त्री त्या सूट घातलेल्या मेणबत्तीसारख्या माणसाबरोबर कशी? धुराड्याच्या टोकाला डौलदार शुभ्र कबूतर, लठ्ठबाईच्या सुपासारख्या कानात हिरकणी लाल खड्यांचे इयररिंग्स आणि या माणसाबरोबर असली स्त्री. या शहरात साले सगळेच तिरळ्या डोळ्यांचेत. हालचाली बरोबर सावल्या चाळवणारा हिरव्या मखमलीचा आखूड ब्लाऊज तिने घातला होता आणि त्या हिरव्या अंगावर तिचा गोड गोरापान हात हिऱ्याच्या लोलकासारखा हलत होता आणि कमरेवर वितभर गोरे अंग. त्या मनुष्याने तिचा हात धरला व ती दोघे समोरच्या ऑफिसमध्ये गेली. दामूचे मन प्रसन्न झाले. त्याच्या मनात लालसा नव्हती. ती स्त्री इतकी सुंदर होती की तसल्या हाताला स्पर्शही करण्याचं भाग्य आपणाला मिळणार नाही हे त्याला माहीत होते. डेक्कन क्वीन किंवा ताजमहाल पाहिल्यावर त्यावर आपली मालकी असावी असे का वाटते कुणाला? फुलांच्या दुकानावरून जाताना मंद गंधाने मन सुखवावे असे त्याला वाटले. तिथल्या 2 महिन्यांच्या राक्षसी आयुष्यात लक्षात राहण्याजोगे हे एकच दृश्य. त्याने दुकानात पाहिलेल्या जांभळ्या फुलपाखराप्रमाणे हा क्षण आला आणि त्याच्या मळकट आयुष्यावर चुकून स्थिरावला. त्याच रस्त्याला थोड्या अंतरावर काही लोक खालीच कापडाचे तुकडे विक्रीसाठी घेऊन बसले होते. 2 बूट पॉलिश पोरे होती. तेथे हळूहळू आता एक घोळका जमू लागला. तेथे 2 जण गळ्यात पेट्या अडकवून उभे होते. एका पेटीत रेझर सेट, लाकडी फ्लॉवर पॉट, आरसे, गावठी फाउंटन पेने, तेलाच्या बाटल्या इत्यादी जिन्सा होत्या. दुसऱ्याच्या लहानशा पेटीत पुष्कळशा चिठ्ठ्या होत्या. दामू पिशवी पाठीवर टाकून सहज तेथे आला. प्रथम 1 रुपया द्यायचा व चिठ्ठी काढायची, म्हणजे लिहिलेल्या किमतीचा माल तुम्हाला मिळेल. त्यात 50-100 रुपयांच्याही चिठ्ठ्या होत्या म्हणे. चलो भाई, 1 रुपया में 100 रुपये का माल, 1 रुपया में 100 रुपये का माल. एक जण पेटी बडवत ओरडू लागला. दामू त्या घोळक्याच्या कडेला राहिला. 2-4 टॅक्सीवालेही तेथे आले. आपले चणे दिपाईवर ठेवून चणेवालाही तेथे आला. ऑफिसला जाणारे 2 कारकून, एक लाल पट्टा घातलेला पट्टेवाला, सारे वांझोट्या पण न आवरणाऱ्या कुतूहलाने तेथे रेंगाळले. एका भैयाने 1 रुपया दिला व चिठ्ठी काढली. बाकीच्या लोकांनी माना लांब करून पाहिले. अर्धा मैल घाण येणारी चिरूट ओढणारा एक माणूस दामूच्या खांद्यावरून पाहू लागला आणि काय ये म्हणून विचारू लागला. पण कोणी त्याला उत्तर दिलं नाही. भैयाने चिठ्ठी काढली व ती 5 रुपयांची निघाली. वा 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 म्हणत बाकीचे लोक ओरडले. पेटीवाल्या माणसाने त्याच्या हातात रेझर, तेलाच्या बाटल्या, आरसा यांचा ढीग केला.
देखो भाई, ये सब चाहिए या नगद 3 रुपया लोगे? चिठ्ठीवाल्याने विचारले. या भैयाने किंचित डोके खाजवले. विचार करण्याचे प्रसंग त्याला फारसे येत नसावेत असे त्याच्या बावळट चेहऱ्यावरून दामूला वाटले. त्याने साऱ्या वस्तू परत केल्या, 3 रुपये खिशात घातले व तो मागे लोखंडी कठड्यावर जाऊन बसला. आता गर्दी वाढली होती पण गिऱ्हाईक नव्हते. दामूला वाटले आपण हे थोडी गंमत करावी. त्याने 1 रुपया दिला व चिठ्ठी काढली. ती 3 रुपयांची निघाली. त्याला एक फ्लॉवर पॉट व रेझर सेट मिळाला. दामू बेहद्द खुश झाला. त्याने त्या वस्तू घेतल्या. फ्लॉवर पॉट आपल्या घरी छान दिसेल बरं का. तोच तो चिठ्ठीवाला म्हणाला, साहेब आणखी 2 रुपया द्या म्हणजे दुप्पट माल मिळेल. चिठ्ठीच्या 5 रुपये निघाले तर बस खान खान 10 रुपये मिळतील. दामूला त्यातलं विशेष काही समजलं नाही, पण त्याने आणखी 2 रुपये दिले. मद्य घेतल्यानंतर त्याची उष्णता हळूहळू छातीभर पसरावी तशी थोडी जिंकलेली जाणीव त्याच्यात पसरली होती. आता सारे लोक त्याच्याकडे पाहत होते. तो कोणीतरी हाडामासाचा माणूस आहे हे त्यांनी मान्य केलं होतं. तो काय करणार याकडे ते उत्सुकतेने पाहत होते. दामूला हे सारे नवीन होते. त्याने चिठ्ठी काढली, ती 5ची निघाली. म्हणजे आता त्याला 10 रुपये मिळणार होते. दामू आता खराच जिंकला. त्या नव्या जाणीवेने त्याचे मन गलबलले व तो गोंधळून उभा राहिला. आजूबाजूचे लोक बडबडत होते. एका टॅक्सीवाल्याने त्याच्या पाठीवर थाप मारली. वा, लकी आहात की, कधी रेस बीस खेळता की नाही? दामू विचार करीत होता. 10 रुपयांत काहीतरी चांगले घेता येईल, कदाचित सफरचंदही. वास्तविक त्याला 10 रुपये व त्याने दिलेले सारे पैसे म्हणजे 3 रुपये मिळणार होते. पण त्याला ते माहीत नव्हते. तो 10 रुपयांवर तृप्त होता. दामूने पैशांसाठी हात पुढे केला तेव्हा तो चिठ्ठीवाला म्हणाला, साव लक आहे तर काय थांबता मध्येच, आणखी 5 रुपये द्या म्हणजे 5 पट पैसे मिळतील. म्हणजे आणखी 5 रुपये देऊन जी चिठ्ठी काढायची तिच्या 5 पट रुपये आणखी मिळतील. मला 100 रुपयांची चिठ्ठी येऊ दे, 100 रुपयांची चिठ्ठी दे. बावरलेल्या मनाने दामू पुटपुटला. त्याने पाकिट उघडले व थरथरत्या बोटांनी नोट बाहेर काढली. काय मॅडात की काय? तोंडातील चिरूट न काढता तो माणूस म्हणाला, घ्या 10 रुपये आणि पळा. मावाली हे गळा कापतील तुमचा. एका टॅक्सीवाल्याने त्याला मुद्दाम धक्का दिला व तो बाजूला ढकलला गेला. दामूने ते शब्द ऐकले होते, पण उतावीळपणे त्याने 5 रुपये दिले व त्याने चिठ्ठीच्या ढिगात हात घातला. टॅक्सीवाल्याने चिठ्ठी देणाऱ्या माणसाला डोळा घातला. चिठ्ठीवाल्याने रास सारखी केल्यासारखी केली व एक निळी चिठ्ठी दामू पुढे केली. साऱ्या पांढऱ्या चिठ्ठ्यांत ती उठावदार, आकर्षक होती. ती खुणावत होती. दामूने तिच्यावर जवळजवळ झडपच घातली व ती उचलली. अरे रे रे. चिठ्ठीवाला मान हलवून म्हणाला, साब सारे पैसे गेले, इस पर झिरो है. खरच त्या चिठ्ठीत शून्य होते. दामूला काही मिळालं नाही, उलट त्याचे 8 रुपये गेले. घोळक्यातले दोघे तिघे खिदळले. काय कापला बेट्याला. एक टॅक्सीवाला दुसऱ्याला म्हणाला. बेवकूफ म्हणत दुकानदार पुन्हा कापडाच्या ढिगापुढे रस्त्याला बसले. एका सूट घातलेल्या इसमाने दामूच्या खांद्यावर हात ठेवला व म्हटले, तुम्ही नवीन दिसता इथं. दिवसा ढवळ्या फसलात की, आता थांबू नका इथं. दामू बधीर शरमून उभा राहिला. त्यांच्यापैकी प्रत्येकाने त्याच्यावर घाण टाकल्याप्रमाणे तो पाहत होता. इतक्यात कोणीतरी ओरडले, पोलीस पोलीस पोलीस. त्या दोन्ही माणसांनी पेट्या बंद केल्या व ते पळत सुटले. तो तिराहितासारखा दिसणारा बावळट भैयाही त्यांना जाऊन मिळाला. गर्दीची फुंकर टाकल्याप्रमाणे पांगापांग झाली. दामू तेथून निघाला व पहिल्या बाकावर जाऊन बसला. हिरव्या मखमलीची ती स्त्री आणि तिच्या बरोबरचा पुरुष आता बसस्टॉपवर उभी होती.
दामूने किंचित कुस्कुरलेली एक सिगारेट बाहेर काढली व तो झुरका घेऊ लागला. तो ती घाणेरडा चिरूट ओढणारा माणूसही तेथे आला. त्याचा चिरूट विझला होता. त्याने दामूकडून काड्याची पेटी घेतली. छान बनवलं तुम्हाला. हरामखोर असतात होय मवाली, तो म्हणाला व बससाठी रांगेत उभा राहिला. आता दामूजवळ तिकीट होते खरे, पण पुढे स्टेशन पासून मोटारीने जायला पै नव्हती. फुलपाखराचे पैसे चिठ्ठीवाल्याच्या खिशात गेले. हजारो मांजरे इतके दिवस त्याच्याकडे पाहत होती. आता एकाने त्याच्यावर पंजा हाणला होता. या सगळ्यांच्या अनुभवी, निर्ढावलेल्या, गुंतागुंतीच्या जगात त्याला आपण जिच्यावर हजारो माणसे पाय देऊन जातात अशी मळकी चिंधी आहोत असे वाटू लागले. पण तो चिडला नाही. उलट त्याला मुक्त, जिवंत वाटलं. थोडा वेळ तरी का होईना. 4 लोक त्याच्यावर डोळे चिकटवून पाहत होते. त्याच्या मूर्खपणाची थट्टा करत होते. बावळट म्हणून हिणवत होते. त्याच्या फजितीत त्याचे सांत्वन करीत होते. म्हणजे तो माणूस आहे याची दखल घेत होते. त्या चिठ्ठ्यात काहीतरी भानगड आहे हे दामूला जाणवलं नाही असं नाही. नाहीतर रुपयाला 5 रुपये देणारे लोक घाणेरडे कपडे घालून घामट दिवस का काढत राहिले असते. पण त्या जुगारी क्षणाची धुंदी आकर्षक होती. त्या क्षणी त्याचे दुमडलेले आयुष्य उकलून उभे राहिले होते. आपण जिवंत आहोत याचा त्याला विश्वास वाटला. सरसकट सगळ्याची किंमत 8 आणे असेल, पण त्याने 8 रुपये देऊन स्वतःचे आयुष्य विकत घेतले होते. आणि त्या चिठ्ठीवाल्याकडून त्याने जुगारी धुंदीचा अनिर्बंध क्षण हातोहात जिंकला होता. एकदम त्याचा झुरका अर्धाच राहिला. तो चिरूटवाला माणूस मधून मधून दामूकडे अंगठा उडवून काहीतरी त्या सुटातील माणसाला सांगत होता आणि तो माणूस मधून मधून हसत होता. आणि दुसऱ्या क्षणी दामूचे सारे अंग थरथरले. त्याच्या मनातील विचारांची गर्दी एकदम पांगली. ती हकीकत ऐकत असता हिरवा मखमली ब्लाऊज घातलेल्या तरुणीने त्याच्याकडे पूर्ण चेहरा वळवून पाहिले. काळ्या चष्म्यामुळे तिचे डोळे त्याला दिसले नाहीत, पण त्याच्याकडे पाहून ती थोडी हसली होती. तिचा गोरा हात हलला होता. क्षणात दामू बदलला. निळसर शार्क स्किनचा बुशर्ट घालून आपण चाललो आहोत. ती हिरव्या मखमलीची गोऱ्या हाताची तरुणी आपल्याबरोबर ठसक्यात रेखीवपणे चालते आणि जग आपणाकडे हेव्याने पाहते असा त्याला बेछूट आनंद झाला. नंतर आपण त्या हाताला आत्मविश्वासाने स्पर्श करतो. कोणी पाहत नसता त्या हिरव्या पट्ट्याखालील केवड्यासारख्या नितळ पोटालाही आपली बोटे स्पर्श करून बेभान होतात. बस, हा धुंद क्षण इतकेच आपले या शहरातील वास्तव्य. ट्रामचा दांडा सांध्यावर आदळून उडालेली हिरवट निळी ठिणगी. त्याला आतापर्यंतच्या क्षुद्र दडपलेल्या आयुष्याचा विसर पडला आणि भिकार अन्न खाऊन अंधाऱ्या खाटेवर 2 पिवळे महिने काढणाऱ्या जर्जर बेकाराऐवजी तिचा हात हातात घेऊन समुद्राच्या कडेने थरथरणाऱ्या निळ्या बुश शर्टात हिंडणारा दामू सिगारेटचा लांब झुरका घेऊ लागला. सत्यकथा, ऑक्टोबर 1957. ही होती आपली आजची कथा. हिरवी मखमल, गोरा हात. जीएनच्या प्रत्येकच कथांप्रमाणे प्रचंड सुंदर, खरी वाटावी अशी वातावरण निर्मिती. मग ते स्टेशन असेल, बाजार असेल, ज्वेलर्सचं शॉप असेल किंवा त्यांची खोली असेल, सगळं काही आपल्याला अगदी आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतं. आणि मित्रांनो, मुंबई ज्यांनी अनुभवलीये किंवा ज्यांना थोडासा जरी अंदाज असेल मुंबईबद्दल, त्यांना खरोखरच ही गोष्ट इतकी खरी वाटते की कोणीतरी आपणाला माणूस म्हणून तरी ओळखावं इतकी माफक अपेक्षा माणसाची होऊन जाते. कारण तिथली माणसं परिस्थितीप्रमाणे अगदी काहीच गत्यंतर नसल्याप्रमाणे अगदी किड्यामुंग्यासारखं जीवन जगतायत असं त्यांना सुद्धा वाटतं. हीच भावना प्रत्येक क्षणी ही कथा ऐकताना आपल्याला जाणवत राहते. आणि दामू आपल्याला आपल्यापैकीच कोणीतरी एक वाटू लागतो.
ही कथा सुंदरच लिहिली आहे, त्यात प्रश्नच नाही. माझं वाचनही त्यासोबत तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करते. आणि जर वाचन आवडलं असेल तर नक्कीच तुम्हाला माहितीये काय करायचंय. व्हिडिओला लाईक करायचंय, हाईप द्यायची. हाईप दिल्यानं मित्रांनो तुमच्यासारखे अनेक सबस्क्रायबर्स आपल्यापर्यंत जोडले जातील. आणि मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 100% सबस्क्राईब करून जा. भेटूयात आपण पुढची कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.